नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट। राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थंडावणार आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 मतदारसंघांमध्ये 11 तारखेला निवडणूक होणार आहे। लातूर जिल्ह्यातील औसा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। युती झाल्यावर पहिल्यांदाच मोदी आणि उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले एकाच मंचावर असतील। लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि उस्मानाबादचे सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी या ठिकाणी येत आहेत। भाजपचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला। यामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याचं दिसतंय। 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांकरता पेन्शन योजना अशी महत्त्वाची आश्वासन आहे। भाजपच्या या जाहीरनाम्यातही राम मंदिर बांधण्याचं आश्वासन देण्यात आलंय। राम मंदिर बांधण्याची प्रक्रिया वेगवान करणार असल्याचं या जाहीरनाम्यात नमूद आहे। तर या जाहीरनाम्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा मंजूर करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। तर सोबतच राष्ट्रीय महामार्गाची लांबी दुप्पटीने वाढवणार असल्याचं सुद्धा आश्वासन आहे। राष्ट्रवादी ही भारतीय जनता पक्षाची प्रेरणा आहे। सर्वसमावेशकता ही आमची विचारसरणी आहे आणि उत्तम सुशासन हा विकासाचा मंत्र आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपचा जाहीरनामा देशभक्तीने प्रेरित असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने दिली। देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना भाजपने उत्तर दिल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलं। सत्तेत येणार नसल्यानं भाजप अव्वाच्या सव्वा आश्वासनं देत असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला। तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे केंद्रस्थानी असल्याचा दावा चव्हाणांनी केलाय। भाजपच्या संकल्पपत्रावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी जोरदार टीका केली आहे। भाजपने दिलेल्या जुन्या संकल्प योजनांचं काय झालं असा सवाल उपस्थित होतोय। नाराज राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। 12 तारखेला नगर इथं मोदींच्या सभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश होण्याची चर्चा आहे। विरोधी पक्षनेतेच आता हातात कमळ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। राधाकृष्ण विखेंच्या पाठोपाठ आता विजयसिंग मोहिते पाटील यांना देखील भाजपात घेण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। अकलूजमध्ये 17 तारखेच्या मोदींच्या सभेत मोहिते पाटील भाजपात प्रवेश करतील अशी एक चर्चा आहे। काँग्रेसच्या सत्तेत अजित पवारांवर सडकून टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा प्रचार करताना दिसतात। पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांच्याकरता राज ठाकरे पनवेलमध्ये जाहीर सभा घेतील। औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे। मी भाजपसोबत जाणार नाही, पण भाजप माझ्यासोबत आली तर मात्र माझा नाईलाज आहे, असं बुचकाळ टाकणारं त्यांचं विधान आहे। बंडखोर भाजपचे नेते अनिल गोटे यांनी अखेर आमदारकी आणि पक्षाचा राजीनामा दिला। ते आज लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहे। शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मुंबई आणि कोकण मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मतदारांची लगबग सुरू आहे। उत्तर मुंबई काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उत्तर मध्य मुंबईत प्रिया दत्त यांच्या विरोधात विद्यमान खासदार पूनम महाजन रिंगणात आहेत। उर्मिला आणि प्रिया यांच्यासोबतच दक्षिण मुंबईचे आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर, नसीम खान, भाई जगताप यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार राहुल शेवा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शक्ती प्रदर्शनाआधी त्यांनी मंदिर आणि दर्ग्याला भेट दिली आहे। शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी देखील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। 4 किलोमीटरचं अंतर कापण्याकरता तब्बल 2 तास लागले आहेत। मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी आले असता दोनही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले। काँग्रेसचे कार्यकर्ते चौकीदार चोर ही घोषणा द्यायला लागले, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आवाज कोणाचा? शिवसेनेचा, अशी घोषणाबाजी शिवसैनिक करू लागले।
नागपूरमधल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। बालाकोटचे पुरावे काँग्रेसवाले मागतील हे माहीत असतं तर आम्ही रॉकेट सोबत काँग्रेसचा नेता बांधून पाठवला असता, असा टोला त्यांनी लगावलाय। काँग्रेसला सत्ता आल्यानंतर देशद्रोहाचा कलम रद्द करण्याचं जाहीरनाम्यात म्हटलंय आणि त्यामुळे देशद्रोहांचं संरक्षण करणारं की त्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं हे ठरवण्याची वेळ आली असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी रामटेक मतदारसंघातल्या प्रचार सभेत केलाय। नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरोधात नाना पटोले असा सामना रंगतोय। पटोले यांच्यासाठी त्यांचे कुटुंबीय प्रचार करतायत। पटोले यांच्या कन्या नीता या देखील घरोघरी जाऊन वडिलांकरता प्रचार करतायत। नागपूरमध्ये पहिल्यांदाच मतदान करण्याकरता तिरपुडे कॉलेजच्या MBBAच्या विद्यार्थ्यांचं निवडणुकीबद्दल आपलं मत व्यक्त करताना दिसतात। कोणत्याही मुद्द्यापेक्षा आमच्याकरता रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो असं विद्यार्थी म्हणतात। नागपूर मेट्रो ही माझीच कल्पना होती, या प्रकल्पाला मंजुरी आम्हीच दिली आणि आता उद्घाटनही आम्हीच करू असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। फेब्रुवारी 2014 मध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि कमलनाथ हे नगरविकास खात्याचे मंत्री असताना नागपूर मेट्रोला मंजुरी दिल्याचं चव्हाणांचं म्हणणं आहे। पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस जाती धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप पंकजांचा। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून बंड केलेले भाऊसाहेब वागचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर नाराज झालेला भाऊसाहेब वागचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज आता दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। नाशिकमध्ये आज आघाडीचे उमेदवार अर्ज भरणारे समीर भुजबळ आणि धनंजय महाले अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी भव्य मिरवणूक आणि शक्ती प्रदर्शन करण्यात येणार नाही। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली आहे। दरम्यान 56 इंचाची छाती असून काय उपयोग, त्या छातीत दम पाहिजे असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। मुंबई उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेची धुरा सांभाळणारे लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा दलाचे जवान हे लोकसभा निवडणुकीकरता महाराष्ट्रात विविध ठिकाणी तैनात आहेत। जवळपास 1100 पेक्षा जास्त जवान निवडणुकीच्या सुरक्षेकरता व्यस्त राहणार असल्यानं उपनगरीय रेल्वे प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसी आहे। महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणूक होत असून त्या विभागात विविध सरकारी कामांसाठी 10,000 बस आरक्षित झाल्या आहेत। निवडणूक काळात 3 ते 4 दिवस बसगाड्या व्यस्त राहणार असल्यानं ग्रामीण भागातील जनतेचे मेगा हॉल होणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याकरता शाळा आणि ज्युनियर कॉलेज स्तरावर निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं शिक्षण विभागाला दिले। आचारसंहितेच्या नियमानुसार राज्य निवडणूक आयोगानं 97 कोटींचा मुद्देमाल जप्त केला। यात 44 कोटींचं सोनं, चांदी आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे, तर 30 कोटींची रोकड, 17 कोटींची दारू, 4.61 कोटींचे मादक पदार्थ आदींचा समावेश आहे। उन्हाळ्याच्या वाढत्या काहिलीबरोबरच राज्यातील धरणांमधील पाणी झपाट्यानं कमी होत आहे। धरणांमध्ये अवघा 26.1% इतका पाणीसाठा उरलेला आहे आणि या पाणी टंचाईमुळे मोठ्या प्रमाणावर गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। राज्य सरकारच्या 1647 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे। राज्य सरकारच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे। स्वाईन फ्लूमुळे मुंबईचे आरोग्य बिघडत असताना डेंग्यूचाही कहर आता वाढत चालल्याचं निष्पन्न आहे। 3 महिन्यात डेंग्यूचे 44 रुग्ण आढळले असून गेल्या वर्षी याच कालावधीत 19 रुग्णांची नोंद झाली होती। वास्तविक डेंग्यूची लागण पावसाळ्यात होत असते, पण वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्यातही या आजाराचा फैलाव होताना दिसतोय। मुंबईत जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे। 3 महिन्यांमध्ये 2144 रुग्ण आढळल्यानं पालिकेचं म्हणणं आहे हे आजार दूषित पाण्याच्या वापरामुळे होत असतात। मानाच्या कोकण मंडळानं गतवर्षी जाहीर केलेल्या घरांच्या सोडतीतील विजेत्यांना पात्रता निश्चितीसाठी प्रतीक्षा करावी लागते। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लोकसभा निवडणुकीकरता तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती झाल्यानं सर्वसामान्यांची कामं खोळंबली आहेत। कडाक्याच्या उन्हामुळे घामाघूम मुंबईकर बेजार होऊ लागलेले आहेत। कमाल तापमानाची सरासरी आणि आर्द्रतेमध्ये होणारी वाढ इथल्या उकाड्यात मात्र भर घालते। एकूण 11 मेट्रो प्रकल्पांपैकी 4 प्रकल्पांची कामं प्रत्यक्षात सुरू झाली असली तरी त्यापैकी एकही प्रकल्प विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कार्यान्वित होण्याची शक्यता नाही।
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व ते DA नगर या 2 प्रकल्पांच्या कामाची गती पाहता ते सर्वात आधी पूर्ण होतील. पुणे मेट्रोच्या रेंज हिल्स ते बुधवार पेठ या पहिल्या टप्प्यातील भुयारी मार्गाच्या कामापूर्वी परिसरातील इमारतींच्या सद्यस्थितीचं सर्वेक्षण जवळपास पूर्ण झालंय. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दरम्यान 5 किलोमीटरचा भुयारी मार्ग असून 2 टप्प्यात या मार्गाचं काम केलं जाणार आहे. पुणे शहरात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात वाढलेल्या वाहनांची टक्केवारी गेल्या 10 वर्षातील निच्चांकी पातळीवर आहे. यंदा तब्बल 30,000 वाहनं घटली आहेत. बुलेट ट्रेन करता ठाणे, नवी मुंबई आणि पालघर पट्ट्यात 13.36 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 53,467 कारफुटींची कत्तल करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली. त्यामुळे आता बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या परवानग्या असल्याचा दावा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशननं केलाय. वाशी पाम बीच मार्गावरील गॅरेजेस आणि वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकानं पुन्हा सुरू झाली आहेत आणि या दुकानांमुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पालिकेच्या अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण पाठबळ असल्याचा आरोप वाहनधारकांकडून होतोय. अंबरनाथमध्ये होम प्लॅटफॉर्मच्या प्रस्तावित कामाला रेल्वे प्रशासनानं सुरुवात केलेली आहे. 6 महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जाणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनानं मोबाईल तिकिटांसाठी वॉलेट रिचार्जवर 5% बोनस देण्याच्या प्रक्रियेला 6 महिन्यांसाठी मुदतवाढ दिली. त्यामुळे 24 ऑगस्टपर्यंत वॉलेट रिचार्ज रकमेवर प्रवाशांना 5% वाढीव रक्कम वॉलेटमध्ये जमा होणार आहे. कडक उन्हाळ्यात प्रवाशांची तहान भागवण्याकरता मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावर जादा पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जात आहेत आणि त्यानुसार रोज 1.5 लाख पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. बंदोबस्तामध्ये किंवा कर्तव्य बजावताना आलेल्या मासिक पाळीमुळे महिला पोलिसांची कुचंबणा होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या महिला पोलिसांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्मार्ट मैत्रीण अभियानांतर्गत महिला पोलीस कार्यरत असलेल्या सगळ्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन इंटरनेटर हे सुद्धा बसवण्यात येणार आहे. देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये सरासरी क्रमवारीत IIT मद्रास यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून या यादीत IIT मुंबई 4थ्या स्थानावर आहे. केंद्रीय मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयानं नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांची क्रमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जाहीर केली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना नाशिक शहरात मात्र अनेक ठिकाणाचा वीज पुरवठा खंडित होत असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे या संदर्भात महावितरणाच्या अभियंत्यांना विचारणा करूनही असा प्रकार होत नसल्याचा पवित्रा अभियंत्यांनी घेतल्यामुळे रोष अधिकच वाढला. कोल्हापूर शिलोरी या टोल नाक्यावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करण्यात आली होती आणि या नाकाबंदी दरम्यान एका ओमनी कारमधून 62,68,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. मोस्ट वॉन्टेड रिव्हॉल्वर तस्कर मनीष नागोरीला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. नागोरीवर पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात रिव्हॉल्वर तस्करीचे 20 आणि खुनाचे 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूरमध्ये शेतकऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्याकरता अभिनव पद्धतीनं मत मागताना दिसतोय. शेतातील टोमॅटो आणि वांगी तो विक्री करता बाजारात घेऊन आलाय. नागपूर शहरात सिमेंट रस्त्यावरील झाडांचा श्वास गुदमरला असून झाडांच्या बुंद्याजवळ कॉन्क्रीटकरण करण्यात आल्यानं झाडांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आणि यामुळे भविष्यात झाडं वाळण्याची तसंच कोलमडून पडण्याची शक्यता अधिक आहे. मुंबईतील रेल्वे मार्ग आणि रस्त्यांखाली असलेल्या ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्या अर्थात मोऱ्यांमधील गाळ साफ करण्याकरता पालिकेनं आणलेल्या अमेरिकन मिनी रोबो नापास ठरलेत. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढण्यात हे रोबो मात्र कमी पडतात. वाढत्या उष्णतेमुळे मागणी घटल्यानं गेल्या आठवड्याभरापासून अंड्यांच्या दरामध्ये 50 पैसे ते 1 रुपयांची घट झाली आहे. अंड्यांचे दर 4 रुपयांवर स्थिरावले असून पुढील 2 महिने तरी ही स्थिती कायम राहील असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा ज्येष्ठ पण नाराज नेते मुरली मनोहर जोशींच्या भेटीला गेले होते. जोशींच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. भाजपनं ज्येष्ठ नेत्यांना दूर सारलं या विरोधकांच्या टीकेनंतर मात्र शहांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. आयकर विभागानं मध्य प्रदेशात टाकलेल्या धाडीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या धाडीमधून 281 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम सापडली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे। खोटं बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंड सर्जिकल टेपनं बंद केलं पाहिजे अशी घणाघाती टीका ममता बॅनर्जी करतात। लोकसभा निवडणुकांचे निकाल 23 मेला लागल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना सोडचिठ्ठी देतील आणि नंतर भाजप त्यांना पाठिंबा देईल असं सूचक विधान त्यांनी केलंय। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे विधान करतायत। 27 फेब्रुवारीला भारतानं पाकचं F-16 हे विमान हाणून पाडलं असा पुनरुच्चार भारतीय वायुदलानं केलाय। भारतानं MiG-21 या लढाऊ विमानानं पाकचं F-16 हाणून पाडलं आणि याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत असं वायुदलानं काल पत्रकार परिषदेत म्हटलंय। नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्लाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या दोघांना लोकसभा निवडणूक लढण्यापासून रोखावं अशी मागणी करण्यात आली। फरार उद्योगपती विजय मल्ल्याला लंडन कोर्टानं मोठा दणका दिलाय। मल्ल्यानं दाखल केलेल्या प्रत्यार्पणाची याचिका लंडन कोर्टानं फेटाळली आहे। कोर्टानं निर्णय दिला असला तरी मल्ल्याला भारताच्या हवाली करायचं की नाही यावर अंतिम शिक्कामोर्तब ब्रिटन सरकार घेणार आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयात आग लागली। सुदैवानं पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे सहकारी सुरक्षित असल्याचं कळतंय। स्टेट बँक ऑफ इंडियानं जेट एअरवेज मधल्या वाट्याची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे। जेटमध्ये वाटा उचलण्याकरता स्टेट बँकेनं अर्ज मागवले आहे। गाझापट्टीतल्या एका प्राणी संग्रहालयातून 3 सिंहांना वाचवण्यात आलेले आहे। गाझातल्या तणावपूर्ण स्थितीमुळे तिथल्या काही प्राण्यांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे। व्हिएनाच्या फोरपॉज संघटनेकडून यासाठी मोठी मोहीम राबवली गेली आहे। चीनमधल्या शेनयांग या अभयारण्यातल्या प्राणी संग्रहालयात प्राण्यांना पाहण्याकरता अलोट गर्दी आहे। उष्ण हवामान, ताज्या हवेचा आस्वाद घेत खेळणारे पांडा हे पाहण्याकरता जास्त गर्दी होते आणि या व्यतिरिक्त शहामृग, घोडे, वाघ हे पाहण्याकरता सुद्धा अलोट गर्दी आहे। अमेरिकेत एका जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत धक्कादायक दुर्घटना घडली आहे। प्रेक्षकांसमोर कसरती सादर करताना सॅमंथा सेरियो नावाच्या महिला खेळाडूचे 2ही पाय मोडले। कसरत दाखवताना सॅमंथानं उंच उडी घेतली आणि मॅटवर लँड करताना बसलेल्या झटक्यामुळे तिचे 2ही पाय मोडले। तिच्या या अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि हळहळ व्यक्त होतीये। इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर।